बाप गेल्यानंतर सगळं काही मिळेल, पण गेलेला बाप मिळत नाही. अजित दादा गेल्यानंतर गेलेलं पद दुसऱ्या दिवशी पत्नीला मिळालं, पण जय आणि पार्थ पवारला बाप मिळणं या जगात सोपं नाही आहे. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलती. त्यांना आता प्रत्येक क्षण आठवत असेल की मी शिक्षण घेत असताना माझ्या बापानं माझ्यासाठी काय काय कष्ट केले. कधी कधी दीपावळीला पोरीला आणलेलं त्यांचा दीपावळीचा सण केला नसेल, पण शाळेतली फी भरली असेल आणि पोरींना समजून सांगितलं असेल, बाई आपला दादा अभ्यास करायला लागला, एवढ्या वर्ष तुम्हाला नाही साडी घेतली तर काय होतं, मी याच कुटुंबातून आलेला आहे गरिबीच्या, मला त्याची एकदम पुरेपूर जाण आहे. की आणायला जरी जायचं नाही एखाद्या मुलीला, तर कधी कधी घरची परिस्थिती नसल्यामुळं आणायला जात नव्हती, कारण तिला जर आणायला गेले तर तिला 2-4 हजाराचा खर्च करावा लागेल आणि तेवढाही पैसा शेतकरी कुटुंबाकडे कधी कधी उपलब्ध नसतो. आज खऱ्या अर्थानं वडील जाण्याचं हे दुःख ज्याचा बाप गेला त्याला विचारा. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. आता मेलं तर दुसऱ्या जन्मात जावं लागत असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. सारखं जन्माला येणं सारखं मरणं हे जर चालू असेल तर आपला शेवट गोड झालेला नाही. मग शेवट गोड होणं म्हणजे काय, आपलं साध्य आपल्याला मिळावं, हा माणसाच्या जीवनातला शेवट गोड होणं आहे. मग नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय, नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. जगाचा मालक भेटला की म्हणायचं याच्यासाठी केला होता टहास. जगाचा मालक भेटला की म्हणायचं आता आणि चिंतीने पावलो विसावा. देवाची भेट झाली की म्हणायचं खुंटली या धावा. तृष्णेची या, तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा कृष्णा, कृष्णा तृष्णा म्हणजे तहान. तहान जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माणूस दरिद्री असतो. पैशानं माणूस श्रीमंत होत नाही, लक्षात ठेवा बरं का. एवढा सुंदर कार्यक्रम आणि एवढा खर्च पैशावाले करत नाही, जे मनानं श्रीमंत आहे ते करत असतात. मनानं श्रीमंत असणारी माणसं हे परमार्थात खर्च करतात बरं का. पैशानं श्रीमंत असणारी माणसं दुसरीकडे बारवर खर्च करतील. कळलं माझं बोल. पैशानं श्रीमंत असणारे तुम्हाला डान्स बार इकडं सापडतील, बरोबर आहे. आणि मनाची श्रीमंती ज्याच्याकडे आहे तो परमार्थाच्या कार्यात खर्च करत असतो आणि ती अंगत भाऊंकडं आहे. परमार्थाची श्रीमंती असल्यामुळं, आणि तुमचं भाग्य बघा भाऊ, सहजासहजी हे आम्ही सगळे 4-4, 5-5 महिने फोन करूनही मिळत नाही कधी कधी. काय असावा योगायोग हे सगळेच उपलब्ध झाले, नाही तर कधी कधी मिळत नाही ह्या गोष्टी. पण ते तुमच्या अंतकरणातली श्रद्धा असते का नाही, ती माणसाला इकडं घेऊन येत असते. विठाला विठाला. आता आमच्या जीवनात कोणती तहान राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. कोई लोकेशना से ग्रसित आहे तो कोई वित्तेशना से ग्रसित आहे. बघा, कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे, तर कुणाला पैसा कमवावा ही तरी तहान आहे. आणि कोणतीच तहान नसली तर एक तहान सगळ्याला आहे. काही म्हणतात काही नको महाराज जीवनात, आता बस शांती मिळावं एवढी इच्छा आहे. काय म्हणतात, शांती मिळावं एवढी इच्छा आहे. शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. बघा, इच्छेचं माणसाचं युतीसारखं नातं आहे. जसं पावसाचं महावितरणचं आहे ना, वाटीभर पाऊस पडला तर दिवसभर लाईट जाती, बरोबर आहे ना. तसं इच्छेचं माणसाचं नातं असं आहे, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. महाराज म्हणले खुंटली या धावा तृष्णेची या. कवतूक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी क्रांती केली. काय क्रांती केली, ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता मुक्ती बरोबर लग्न लागल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का.
बोला, देवाची ये द्वारी उभा क्षण भरीन तेने मुक्तिचारी. मग 4 मुक्ती साधल्यानंतर टेन्शन घ्यायचं काम आहे का? बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. कळलं का माझं? मग टेन्शन घेण्याचं काम आहे का? तसं मुक्तीच नवरी झाल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे. आता दिवस 4 खेळीमेळी, आता आणि चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात, एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. ओंकार बुवा, अवतारांना येथे नाही भूर आले अवतार, येथे नाही भूर आले अवतार, येथे नाही भूर आले अवतार, आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. शिंदे भाऊ, अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्यात हे बघा, आपल्या मृत्यूचं काळ वेळ ठिकाण ठरलेलं असतं बरं का. त्याच्यात बदल होत नाही. त्याच्यात बदल होत नाही. मागे एक आमदार विदेशात जाऊन वारले, समजावं त्यांचं तिथंच लिहिलेलं होतं. आपले ते निरंकारी संत ते पण विदेशातच वारले जाऊन. मृत्यूचं काळ वेळ आणि ठिकाण ठरलेलं आहे, त्याच्यात बदल होत नाही. माझा ॲक्सिडेंट झाला मागे खूप वर्षापूर्वी. मग लोक मला म्हणले, महाराज हे डिझायर गाडी होती माझ्याकडे तेव्हा. म्हटले एवढ्या छोट्या गाडीत तुम्ही रात्रंदिवस पळता, हिला एअरबॅग नाही काय नाही, एखादी एअरबॅगची गाडी घ्या. मी आता त्यांच्या भावनेनं ते म्हणणं त्यांनी ठीक होतं, पण माझा विचार असा की जगाच्या पाठीवर जगण्याची एअरबॅग अजून तयारच झालेली नाही. कुठल्याच प्रगत देशाने केलेली नाही. आपल्यापेक्षा रशिया, जर्मनी, जपान, चीन, अमेरिका प्रगत राष्ट्र आहे, पण जगण्याची एअरबॅग अजून कुणाला तयार करता आली नाही. मागे अहमदाबाद हवेला एक ॲक्सिडेंट झाला. मर्सडीज गाडीचा एका कंपनीचे मालक होते, गाजला तो ॲक्सिडेंट मागे, बरोबर आहे. सायरेस, हां लक्षात ठेवा. लोक म्हणले साहेबांकडे गाडी कोणती होती? म्हणजे मर्सडीज गाडी होती. म्हणले मग ते एअरबॅग नव्हत्या का त्याला? अरे पागल आहे का म्हणे, मर्सडीज गाडीला एअरबॅग नाही म्हणल्यानंतर मग मेले कस काय? म्हणे लघवीला उतरली होती, दुसऱ्या गाडीनं उडवली, एअरबॅगचं काम पडलं. एअर विमानाचे अपघात होतात, त्याचा अनुभव 15 दिवसापूर्वी आपण घेतला. बरं वाचल कसं माणूस? मागे लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला, जवळपास 265 प्रवासी गेले. बरं काय हॉस्टेलवर पडण्याचं काही कारण आहे का? कोणाला जर म्हणलं असतं विमान हॉस्टेलवर पडणार आहे, ते म्हणले असते तू डोक्यावर पडला का विमान नंतर पडन, बरोबर आहे ना? नाही कळलं तुम्हाला, जाऊ द्या ते. हां विमान अरे हॉस्टेलवर विमान पडण्याचं काही संबंध आहे का? बरं तिथं जे नाश्ता करत होते त्यांनी कल्पना तरी केली असेल का इथं विमान पडणार आहे, याच्यात आपला मृत्यू होणार आहे? बघा आपण ऐका, विमानासहित जळून राख झाली, पण त्याच्यातलं एक वाचलं होतं. याला तुम्ही काय म्हणणार? याला एवढंच म्हणणार, देव तारी त्याला कोण मार. संपला विषय. याच्यापेक्षा दुसरं उत्तर नाही याला. तुम्ही काय बुद्धिवाद करायचा तो करा, काय कल्पना लावायच्या ते लावा, तुम्ही किती मीडिया चालवा, काय चालवा, ज्याचं आलं त्याला जावं लागत असतं. निमित्त काही का असे ना, पण जो आलेला आहे तो जाणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल,
देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल. वा वा वा. महाराज म्हणले देह जाणार. काळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडन तसा करा. महाराज म्हणले देह जाणार आहे. बरोबर आहे ना. जो देह हा पाचाचा आणीला उसना शेकी ज्याचा त्याला पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वानं मिळालेला आहे. शेवटी पंचतत्वात जाणार आहे. जावं सगळ्यांना लागणार आहे. एका गावात मी असं सांगितलं, ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या बाया रडायला लागल्या आणि एक म्हातारी हसत होती. म्हणलं आजी मरणाची भीती नाही का? आहे ना म्हणे महाराज. म्हणलं मग मी म्हटलं या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या म्हाताऱ्या बाया रडायला लागल्या आणि तुम्ही एकट्याच हसायला लागल्या. तुम्ही काय म्हणले म्हणे? या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. मी लहान्या कर्जनीची नाही, मी मोठ्या कर्जनीची आहे म्हणे. म्हणतो काय राहणार आहे. जो आला तो जाणार आहे. जावं सगळ्यांना लागणार. मग जाणं कुणासारखं असावं? एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, पण शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राला एवढे बोलणे ऐकावं लागले भारताच्या सम्राटाला. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमानं गदा घेऊन यायचं आणि म्हणायचं आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागेल. पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतःकरणात मोठी जागा नाही. आणि तुझे अन्न खातो, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. असं बोलल्यावर जेव्हा वाटेल का? या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. या बोलणं आलं पाहिजे ना माणसाला. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. तुम्ही मला इथं बोलण्यामुळंच बोलवलंय. खेड्यातली भाषा इस्त्यावंत आपली. एकीने इथं धरलं आणि 100च्या पुढं वाटते. बरं धरताना बी हळू धरत नाही त्या. जस काय यायचा हात म्हणजे तापमापीचे. म्हणजे 100च्या पुढं वाटतं. एक म्हणे अंगाला हात सुद्या लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांब उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. ताप पण सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर उठ. 5 पार्लीजी घेऊन आली. मी जगल असं तर बोल ना, नाही तर कोणाला खाऊ घालती बिस्किट का? पुन्हा दुकानदाराला म्हणती भाऊ तो पुढा घे रे, मेला तो बो. आता याचं घरी नेऊन काय करू मी आता? बरोबर आहे ना. बोलणं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली. त्या डॉक्टरला म्हणली डॉक्टर साहेब तुम्हीच सांगा यांना काहीतरी. ते डॉक्टर म्हणले हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित नाही होणार. ती बाई मधीच बोलली हा मी पण महिना झाले तेच सांगायले, टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल त्याला सांगा तुम्ही. महाराज म्हणतात बोलणं कळत नाही. बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. आणि बोलू तुम्हाला या महाराष्ट्राचं वातावरण फक्त बोलण्यामुळे बिघडते. ज्यांना पटलं त्यांनी घ्या. सध्या जे वातावरण महाराष्ट्राचं बिघडत चाललं ते प्रत्येकाच्या बोलण्यामुळं बिघडत चाललं. महाराष्ट्रातली अशांतता जर दूर होत असेल, अशांतता जर बिघडत असेल तर कारण एकमेव बोलणं आहे. आणि बोलणं ते पण तोंडानं कमी, कमेंटनी पोस्टनी जास्त आहे. विठाला विठाला बोलणं. अरे बोलण्यानं महाभारत घडलं. अजून काय सांगायचं तुम्हाला? महाभारत बोलण्या. आंधळ्याची पोरं आंधळी हा शब्द लागला ना, बरोबर आहे ना. मग बोलणं आलं पाहिजे. धृतराष्ट्राला हे बोलणे खावं लागलं. भीमाला बोलणं जमत नव्हतं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात गेला साहेब, आमचा धृतराष्ट्र तुमच्याच खात्यात येऊन गेला. ज्या वनात गेला त्या वनाला आग लागली. आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून लागून वनवा पेटतो ना, चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा सम्राट. चटके लागून ज्याला जावं लागलं तो 100 पोरांचा बाप. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो चक्रवर्ती राजा. हे जाणं एका सम्राटाचं आहे. हे जाणं एका सम्राटाचं आहे. या उलट तुकाराम महाराज बघा 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांनी काही पाहिलं नाही.
तुकाराम महाराजा एवढा त्रास शिंदे भाऊ आजच्या कीर्तनकाराला नाही. आपल्याला लोक देऊन देऊन किती त्रास देतील, 1000चा नाही तर 2000चा. बरं आज तर तो बी नाही, बरोबर आहे ना, आज तर तो बी नाही, बरोबर आहे का नाही. देऊन देऊन काय त्रास. तुकाराम महाराजाला तर काठीने मारलं होतं मुंबाजी गोसाव्याने, पण त्याच्या हातपाय दाबाय तुकाराम महाराज त्याच्या घरी जातात. गावातल्या लोकांनी रागराग केला. उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर टाकलं. जळे माझी काया लागला वनावा धावरे केशवा माय बापा पांडुरंगा. भगवंताचा धावा करते, ऐका बरं का. भगवंताचा धावा केला, लक्ष देऊन ऐका बरं का. एवढा त्रास तुकाराम महाराजाची गाथा सुद्धा पाण्यात बुडवली. गावातल्या लोकांनी रागराग केला. कोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भीक कोण. या त्रासाला महाराज कंटाळले. ऐकताय ना माऊल्या हो, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते, बोला ना. तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या, तुमचा हप्ता जमा झाला नाही का. पोरा शाळा शिकून अंगत भाऊ नोकऱ्या नाही, हे अंगठ्यावर नोकरीला लागल्या, महिन्याला पगार आहे यांना, आहे की नाही. माया भाऊ बोला, एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते, माहेरची येते. पण आता सासुरवास राहिलाय का, हां नाही, मान्य करता एवढं चांगलं आहे. हां आता सासुरवास नाही, आता सुनवास आहे. लहानपणी माझ्या एकच ऐकाय मिळायचं मला, 2-4 बाया बसल्या का, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. नवरा कसा भेटतो ही चर्चाच नसायची बरं का. सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता ती चर्चा बंद झाली. आता त्याच म्हाताऱ्या म्हणतात, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर. बरं येतीच कशी ही चर्चा नाही, येतीच का नाही ही चर्चा आहे सध्या.
पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे म्हणे फक्त जिवंत, बस बाकी अपेक्षाच राहिली नाही आपल्या. आता सासूरवास नाही राहिला, आता सुनवास आहे. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला किती काय म्हणते जाच सासूचा सोसेना कोणी माहेराचा येईना, जात सासूचा सोसना. कोणी माहेराचा येईना, बाई बाई जाते गमाहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते गमाहेराला, अग बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला. अग बाई 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 जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. चुकवाये वडाचाच तुमच्या पडते पाया हो, चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो. चुकवाये वडाचाच तुमच्या पडते पाया हो. चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो. उबगले सासरी पुण्या माहेरा क्या बात है? पुण्या माहेरा आपुला माहेरा जाईना मी आता. आपुला
असते काहीला, त्याला गळा आहे, काहीला नरडा असतं, बरोबर आहे ना. महाराज म्हणले आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरूपया संता हाती आला, मला आता माझ्या माहेराला जायचं. आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. आपल्या सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे. जाईन गे माये बोला तया पंढरपुरा, आणि भेटेन माहेरा आपुली. आपल्या सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचंय. मग साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, तुका मने मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा, नका करू. महाराज म्हणले तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा निरोप सांगा. काय सांगा देवाला? तुका मने मज आठवा आणि मूळ लवकरी पाठव. कुणाला तरी मला घ्यायला पाठवा. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका. बघा बरं, देवाच्या मंदिरात कधी कधी असे छोटे दरवाजे असतात ना, का त्या दरवाज्यातच शिकवल्या जातं आपल्याला देवाजवळ वाकून गेलं पाहिजे, वाकून गेलं पाहिजे. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. तुम्हाला एखाद्या गाडीला जर तुम्ही पकडलं आणि तो जर जास्तच फोन लावायला लागला तर तुम्ही साहेबाच्या फोनवर बोलायच्या अगोदर फाईन टाकून द्या. आणि मग साहेबाला पुन्हा असं म्हणतात ते, अहो साहेब तुमचं अगोदर बोलणं झालं असतं तर ते, पण ते आता झालं ना, ऑनलाईन फोटो गेलाय त्याचा, आता काय करणार मी. आणि तोच जर तुम्हाला प्रेमान बोलला, साहेब एवढ्या वेळ जाऊ द्या, परत माझ्या पुन्हा अशी चूक होणार नाही, तुम्हालाही दया येते, जाऊ दे परत नको असं. नाही साहेब पुन्हा दिसणार नाही तुम्हाला, पण एवढ्या वेळ मला माफ करा, मी गरीब आहे, नसलं तरी म्हणा, बरोबर आहे ना. असं लय म्हणतात ना, बरोबर. काही तर माळ त्याच्यासाठी घालतात. आमच्या गावात एक पिकअप वालं होतं, ते माळ घातली त्यानं, एवढं कट कर बरं आदिनाथ, अय आदिनाथ हे कट कर एवढं. ते माळकरी होतं, ते असं लक्षात आलं का. तसं गरीब नसलं तरी म्हणा अडचण काय, लक्ष देऊ नाही का. बघा ते सोडल्या जातं. तसं देवाकडे गेलं की म्हणावं मी अनाथ आहे देवा, अपराधी. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा 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 मुंगी साखरेचा रवा, देवा देवा लहान होण्यात मजा आहे होय. शिंदे साहेब कर्जनी लहानच आहे. वा. तुम्ही आल्या आल्या म्हणले आम्ही मोठ्या कर्जनीचे, आणि हे म्हणले बा आम्ही लहान कर्जनी. बरं लक्षात आलं का, लहान कर्जनीचे. लहानपण पण ही कर्जनी नावान लहान आहे, पण अधिकाऱ्यान किती मोठी आहे, बरोबर. वन पर्यवेक्षक आहेत, त्याच्यानंतर PI आहेत, API आहेत, PSI आहेत, चांगल्या चांगल्या नोकरीवर इथली माणसं आहे. हिला लहान कसं काय म्हणायचं. हा लक्षात येते का. बस पण लहान झाल्याशिवाय मोठं होता येत नाही. पोरांनी थोर व्हावं याकरता थोरांनी अल्पकाळ पोर होणं गरजेचं असतं. पोर थोर झाले नाही तर थोर पोर होणार नाहीत. कळलं तर पहा, नाही तर जेवून जा. विठ्ठला विठ्ठला
ते अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका देवा. आणि मग भगवंताला विनंती करतात, देवा आता आम्हाला आमच्या गावाला जायचंय, हा लक्ष देऊ नाही का. मग साधू संताला विनंती केल्यानंतर जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. ऐकताय ना, धृतराष्ट्राचा, भारताच्या सम्राटाचा, 100 पोराच्या बापाचा शेवट वनव्यात पेटलेल्या आगीत जळून झाला. आणि तुकाराम महाराजांना 42 वर्ष त्रास सहन केला, पण जगाचा मालक घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी झरझर दरदरीत पाण्या, माझी रांदी येल्या कन्या. खायला देवाला कन्या दिल्या. लक्ष द्या, झोपडं होतं महाराजाचं, पण त्याच्यात मनाची श्रीमंती होती. झोपडा असू द्या, पण मनाची श्रीमंती पाहिजे. तुम्ही म्हणायला डोंगरातली माणसं आहात, बरोबर आहे ना, तुम्ही म्हणायला बाला घाटातली माणसं आहात, पण तुमच्या अंतकरणातला गोडवा सुंदर आहे. मन मोठं पाहिजे माणसाचं. लक्षात येते का. झोपडा असू द्या, पण त्याच्यात आनंद पाहिजे ना. म्हणतात, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, बोला, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. झोपडा असू द्या, पण त्याच्यात आनंद पाहिजे. झोपडा असलं तरी त्याच्यात आनंद पाहिजे. महाराज जगाचा मालक त्या झोपडीत आला, पाहुणे घराशी. भगवंत म्हणले, मी तुम्हाला घ्यायला आलो. कोणी महाराज, लक्ष द्या, भगवंत म्हणले मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले, मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कोणाकोणाला यायचं जरा विचारू द्या. मग गावात महाराज आले, मला भगवंत घ्यायला आले, चला माझ्याबरोबर वैकुंठाला. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. साहेब, तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. आपण तर सोपान महाराज आहे. तुकाराम महाराजाला पागल म्हणले लोक, भजन करणाऱ्याला पागलच म्हणतात. तुम्ही आज एवढा खर्च केला ना, तुमचा पैसा तुम्ही खर्च केला तरी काही करमणार नाही. नाही कळलं, तरी काही करमणार नाही, जमत नाही काही माणसांना. खरं तुकाराम महाराजाच्या शब्दावर एवढा खर्च केलेला आवडेल का. कशाला एवढा लांबचा महाराज आणायचा. अरे बा, काहून पोटाव पाय द्यायला तू, त्याची इच्छा आहे त्याला करू दे ना. विठाला विठाला. लोकांना लक्षात ठेवा, काही ना सप्त्याचं पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पण 8 दिवस गावात येऊ नको. हे आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे बरं का. तुकाराम महाराजाला पागल म्हणले लोक. लोक कधी कोणाला पागल म्हणतील सांगता येत नाही. कधी कोणाला पागल म्हणतील, डिपेंड ऑन सिच्युएशन. कंडिशन नुसार माणसं बदलतात. माणसं सोयीनुसार जवळ येतात, गरजेनुसार जवळ येतात, सोयीनुसार दूर जातात. गरज पडली की जवळ येतात आणि गरज संपली की दूर जातात. स्वभाव आहे माणसात. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले आणि तुम्हालाही लोक आज पागलच म्हणतील. काय एवढं मोठे साऊंड पहा, एक किती साऊंड आहे आज. मोठ्या मोठ्या सप्त्याने एवढे साऊंड नाही मला. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार, गोड, सुंदर. लक्षात आलं का. पागल म्हणतात. आम्ही एखाद्या घरी गेलो का ती बाई म्हणते, महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, आमच्या मामाला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहत नाही. कस काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते आईसे, हेचे पिशे जन्मले किंवा निवडले. भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. पण एक सांगू तुम्हाला, पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही. पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही. हे साहेब व्हायच्या अगोदर यांना पागलच म्हणत असतील, कारण कोण्याच कार्यक्रमाला हजर नाही. बरोबर आहे ना. फक्त खोली, डब्बा आणि पुस्तक, अभ्यास. खोली, डब्बा, पुस्तक, अभ्यास. MPSC पास होणं, UPSC पास होणं नॉट अ जोक. एवढी सोपी गोष्ट नाही आहे ती. हे सोपं नाही आहे महाराज.
4-5 वर्ष स्वतःला कोंडून घ्यावं लागतं एका खोलीत, त्याच्याशिवाय हे साध्य होत नाही. आणि मग कोणत्या कार्यक्रमाला नाही, लग्नाला नाही, सावडाय नाही, मातील नाही, मग घरचे काय म्हणतात, आजूबाजूचे पागल आहे ते, कुठं काय मोठा साहेब होणारे काय माहीत, कोण्याच कार्यक्रमाला येईना. आणि साहेब झाले तेव्हा हे सगळं बोलणं बदलत असतं. मला आश्चर्य वाटलं, एवढ्या डोंगरातून तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर गेलात, ही गावासाठी आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. मला आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे, केलं पाहिजे. आपली परिस्थिती आपल्या शिक्षणावर लादू नका. मी तर असं म्हणेल याला पॉझिटिव्ह, हे डोंगर दिसले नसते तर तुम्ही साहेब बी झाले नसते. दिसत होतं पुढं डोंगरच आहे दुःखाचे, बरोबर आहे ना, पुढं काय आहे, सगळे दुःखाचे डोंगर आहे. आपल्याकडं का शेती जमीन जास्त आहे का, आपण शेती करून उपजीविका भागू, काय करू, या डोंगरान माणसाने काय करावं, म्हणून हे ध्येय तुम्ही गाठू शकले. मी ते मागे बोललो एकदा, तो DYSP संतोष खाडे, त्यांची मुलाखत मी ऐकली, तेव्हा त्यांनी सांगितलं, मी अभ्यास DYSP होण्यासाठी केलाच नव्हता, माझ्या मायबापाच्या हातातला कोयता मला खाली ठेवायचा होता म्हणून मी अभ्यास केला होता. दादांचे वडील मृदंग वादक होते, सांप्रदायिक होते, पण तुम्ही साहेब झाल्यानंतर जो आनंद झाला असेल जीवनात त्यांना तो कधीच झाला नसेल. बापानं शेतात राहावं, पण बापाला वाटतं पोरग शेतात नाही येऊ, मी शेतकरी चालेल पण माझं पोरग साहेब झालं पाहिजे, इच्छा बापाला असते. मला हे सोपं नाही, पण याच्यासाठी पागल व्हावं लागतं. पागल झाल्याशिवाय हे मिळू शकत नाही, लक्षात ठेवा. हा पखवाज तुम्हाला वाजून दाखवण्याच्या अगोदर 12 वर्षे एकट्याने वाजवत राहावं लागतं ना, ऐकत राहावं लागतं. इंद्रायणीच्या काठावर जर आळंदीला गेले कधी, तर रात्री 11च्या पुढं घाटावर इंद्रायणीच्या एक चक्कर मारा, तुम्हाला रात्रभर पोरं एकटे पखवाज वाजवताना दिसतील. आणि तिथं जेव्हा 10 वर्ष 12 वर्ष वाजवलं तेव्हा तुम्ही त्याचं 2 तास ऐकता. हे उगच नाही महाराज, हे आमच्यातले क्लास 2चे आहेत, मी क्लास 1 आहे. असं विठाला विठाला हे अभ्यासच आहे ना, हे फार महत्वाचं आहे. लक्षात आलं का? महाराज म्हणले पागल व्हावं लागतं, भजन विठाला विठाला तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी महाराज घरी आले, आणि घरी आल्यानंतर पत्नीला म्हणले, कोणी जरी विश्वास नाही ठेवलात, माणसाला अपेक्षा कोणाकडून असते, बोला, पत्नीकडून. सोनू तू माझ्यावर भरोसा नाही का, बरोबर आहे ना, बायकोकडून अपेक्षा असते ना. म्हणले, जिजे तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला, तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. जिजाबाई म्हणे, हे बघा, तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. पण महाराज म्हणले, नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला. अरे पण मला वाटं लावायला तर चला. मग देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाटं लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत येतात. आणि मग या जगाला महाराज सांगतात, बाबा ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोचता आलं नाही, त्या सर्वांना सांगा महाराजानं तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही तपासू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो आमच्या गावा
शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लक्ष द्या माझ्याकडे. लोक म्हटले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आमचं गाव हे नाही. मग आम्ही मोठ्या कर्जनीचे. आमचं गाव हे नाही, आम्ही बीडचे आहे. आमचं गाव हे नाही, आम्ही मांजर सुंब्याचे आहे. आमचं गाव हे नाही, आम्ही परभणीचे आहे. आमचं गाव बी हे नाही, आम्ही जालन्याचे आहे. आमचं गाव हे नाही, आम्ही आळंदीचे आहे. आमचं गाव हे नाही, आम्ही सिंदखेड राजाचे आहे. आमचं बी गाव हे नाही, आम्ही हिंगोलीचे आहे. महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आम्ही वैकुंठ वासी आम्ही वैकुंठ याची कारणाची आलो याची कारणाची बोलिले देऊची बोलिले देऊची आम्ही वैकुंठातून या ठिकाणी आलेलो आहे. कशासाठी वैकुंठातून आले महाराज? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ऐकताय ना सर्व? माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही, आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. महाराज म्हणले तुमच्यासाठी मी माझं गाव सोडून इथं आलो, आणि मी आता जाणार आहे, पण माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे. आपला माथा सुधरवायचा असेल तर गाथा वाचला पाहिजे. या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरी मध्ये सापडेल. जगातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर. प्रयत्न करून यश नाही मिळालं तर मनावर ठेविले आनंदे तैशेची राहावी. प्रयत्न करून बरं का. भाग्याचे नि भडसे आणि उद्यमाचे नि मिसे. भाग्य बी पाहिजे आणि उद्यम बी पाहिजे. असं संप्रदाय निष्क्रिय करणारा नाही. हे कधी कधी आम्हाला काय काय खावं कळत नाही, कधी काय खावं कळत नाही. त्या दिवशी म्हणावं समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणत्याही गोष्टीचं उत्तर तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरी मध्ये सापडेल. म्हणून माझी विनंती आहे, मी तुम्हाला जास्त वेळ परमार्थ करायला सांगणार नाही, तुम्ही ते ऐकणार बी नाही. मी मोजकं सांगेन तुम्हाला. एक 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा. आज अशी शपथ घ्या, बारीक रावच्या या गंगा पूजनाच्या निमित्ताने एक शपथ घ्या की मी 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचणार आहे आणि 2 मिनिटं गाथा वाचणार आहे. 3च मिनिट. मला माहिती आहे आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला 24 तास ऑनलाईन राहावं लागतं. आपल्याला आलेल्या मेसेजला वेळीच रिप्लाय द्यावा लागतो. जबाबदारीचे काम आहे आपल्यावर, आणि बिना पगारीची नोकरी आजकाल सगळ्यांना लागलेली आहे. माझ्याकडे बी 2 मोबाईल आहे, पण दिवसातून 6 तास तरी माझे मोबाईल बंद राहतात. तुम्ही लावून बघा कधी. त्याला आपण कुठपर्यंत प्राधान्य द्यायचं हे कळलं पाहिजे. महाराज म्हणले लक्षात ठेवा, पहिलं तुम्ही जेव्हा शिकत होते तेव्हा अभ्यास एक आव्हान होतं. आता मोबाईल दूर ठेवणं पहिलं आव्हान आहे आणि अभ्यास करणं दुसरं आव्हान. लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, लक्षात घ्या, माझी विनंती आहे तुम्हाला. 2 मिनिटं 2 मिनिटं गाथा, 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. अरे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भुरळ पडावी पसायदानाची 1 महिन्यापूर्वीची घटना आहे. अजून आपल्याला काय ज्ञानेश्वरी गाथ्यानं द्यायला पाहिजे? कोणी म्हणाला आम्हाला वाचता येत नाही. मावल्यावर नुसतं बोट फिरवा एका पानावरून रोज. तुम्ही म्हणसाल बोट फिरवल्यानं काय होईल? ज्ञानेश्वर महाराज ते बोट आयुष्यभर सोडणार नाही, एवढी ताकद आहे त्या ज्ञानेश्वरी. आज आळंदीला ज्याला 2ही डोळे नाहीत अशाची ज्ञानेश्वरी पाठ आहे. 2ही डोळे नाही साहेबा, ज्ञानेश्वरी पाठ आहे. गोविंद महाराज केंद्रीय होऊन गेले, ज्यांनी शाळेचा अ सुद्धा शिकला नव्हता, पण ते आळंदी आजान वृक्षाच्या खाली
माऊली माऊली म्हणत पारायण केले तर त्यांना हळूहळू वाचता आलं, लिहिता आलं. आणि त्याच गोविंद महाराजांची ज्ञानेश्वरी पाठ झाली. आणि त्याच गोविंद महाराजानं विश्वातलं पहिलं ज्ञानेश्वरीचं मंदिर आळंदीत उभारलं. ताकद आहे त्या गाथा ज्ञानेश्वरीत. त्या गाथा ज्ञानेश्वरीच्या बोटाला धरून लोकांनी आम्हाला दुबईपर्यंत कीर्तनाला नेलं. अरे आपला देश सोडून विदेशात लोकांनी आपल्याला न्यावं, ही ताकद आपली नाही, ही ताकद ज्ञानोबा तुकोबारायांची आहे. ही ताकद ज्ञानोबा तुकोबारायांची आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेन की गाथा वाचा. महाराज म्हणले माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे, तो गाथा वाचा. आजवरी होतो तुमचे गाव, आता कृपा आता नाही येणे सहज. बोलणे आम्ही जातो आमच्या गावा. आमच्या गावाला जाणार आहे. आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. आणि मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबाराय करतात. ऐका, भारताच्या सम्राटाला आगीत जळून जावं लागतं आणि 42 वर्ष त्रास सहन करणाऱ्याला जगाचा मालक घ्यायला येतो. महाराज म्हणले याच्यासाठीच मी अट्टहास केला. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास.
याजसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा. खूप आनंद येतोय बरं का. एक दिवसाचा कार्यक्रम म्हटलं की एवढं सगळं होणं सहजासहजी नाही बरं साहेब. कधी कधी 10-10 हजार समाजात बी एवढा आनंद येत नाही. पण आज छान. आणि काय निसर्गाने कृपा केली, नाही तर ऊन असतं तर त्रास झाला असता. आणि मी म्हणतो भजनाचा आनंद डोंगरातच होता, म्हणून तर तुकाराम महाराज डोंगरावर जायचे. बरोबर आहे ना. तुकाराम महाराजांना बी आनंद डोंगरातच घेतला ना भजनाचा. बामचंद्रा डोंगर, भंडारा डोंगर, घोराडेश्वर डोंगर. गोड याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट तो भला. आता आपण प्रमाणाना अभंग जुळू. जे जाणकार आहे त्यांच्या लक्षात येईल. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, याजसाठी केला होता टहास. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, याजसाठी केला होता टहास. अमर आहा खरे की पहा खोटे हे किंवा ते, याजसाठी केला होता टहास. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, याजसाठी केला होता टहास. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे, याजसाठी केला होता टहास. तुकाराम 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 नाम घेता काप्यम नाम घेता काप्यम नाम घेता काप्यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, याजसाठी केला होता अट्टहास. एक अट्टहास आणि दुसरं शेवट गोड होणं. अभंगातच प्रश्न आहे ना अभंगातच उत्तर आहे. याजसाठी केला होता अट्टहास हा आहे प्रश्न. शेवटचा दिवस गोड व्हावा हा आहे प्रश्न. याचे उत्तर ऐका आता. याजसाठी केला होता अट्टहास, याचं उत्तर आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास. खुंटलिया धावा तृष्णेची या, याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे, याजसाठी केला होता अट्टहास. नाममंगळाचे तिने गुणे, याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती पर लीनोवरी, मुक्ती नवरी व्हावी, याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवस चारी खेळी मेळी, याजसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतुक वाटे झाली या वेचाचे, शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तिने गुणे, शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड? तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी, मुक्ती नवरी झाली, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवस चारी खेळी मेळी, शेवटचा दिवस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुबा रखुमाई याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आज बारीकराव गुंडाजी खटाणे यांच्या गंगा पूजनाच्या निमित्तानं अंगद भाऊ बारीकराव खटाणे त्यांचे चिरंजीव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. 9/2 बाबांना या ठिकाणी देवाज्ञा झाली आणि त्यांच्या गंगा पूजनाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र, एकुलते एक सुपुत्र, पण अतिशय मी बोललो तसं कष्टातून ज्यांनी आपलं विश्व उभं केलं, स्वतःच्या हिमतीवर ज्यांनी एवढं वैभव उभं केलं, आणि त्याचा तीळ मात्र अभिमानही नाही. अभिमानही नाही. ते मला एक शब्दही त्यांच्याबद्दल बोलले नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो,
एक शब्द इथे कोणत्या पोस्टवर आहे हेही मला सांगितलं नाही, ते इथं वाचलंय मी. पण हे सगळं वैभव याला म्हणतात, भांड भरलेलं असलं ना ते हलत नाही. आणि रिकामा हांडा घ्यावर माय डोक्यावर अर्धा, तो बॅलेन्स राहतो का? तसं काही अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले परेशान करून सोडतात माणसाला. आम्ही आशाचं मनावर बी घेत नाही. मग आम्ही फक्त मग ते ऐकतो आणि तिथल्या तिथं त्याचं. आता आम्ही रोजच माणसं पाहणारी माणसं आहे, त्याच्यामुळं आम्हाला शक्यतोवर माणसं ओळखण्यात आमची नजर चुकत नाही. पण मी साहेबांना अंगद भाऊबद्दल एकच बोलेल की आपण एवढे मोठे झालो याचा त्यांच्याकडे तीळ मात्रही मोठेपणा नाही, पण आपण सगळ्यांना घेऊन कसं चालू शकतो हा एक मोठेपणा त्यांच्या जीवनात आहे. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. आपलं मन मोकळं आणि वाणी रसाळ असा स्वभाव भाऊंचा आहे. आणि त्यांनी वडिलाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. बाबा मृदंगाचार्य होते, म्हणजे भजनी होते. आनंद वाटतो असं भजन कीर्तन करणाऱ्या वारकऱ्यांच्याबद्दल बोलायचं झालं की मनातला अंतकरणातला भाव वेगळा असतो. अंतकरणातला भाव वेगळा असतो. एक या खेड्यापाड्यात भजन जर टिकवलं असेल तर ह्या जुन्या माणसाईनं टिकवलं बरं का, जुन्या माणसांनी टिकवलं. आपल्या गावचा परमार्थ खेड्यापाड्यातला जर टिकून कोणी ठेवला असेल तर या जुन्या भजन मंडळीनं ठेवलेला आहे. याच्या आजही पाहतो मी, त्यांना फार स्वर नसेल पण प्रेम आहे. त्यांना फार राग रागिनी कळत नसेल पण आवड आहे. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाविन भजन नाकाविन मोती. लक्षात ठेवा. आणि ते बाबांचं मी तर म्हणतो गावातले पहिलेच मृदंग वादक असतील ते, असा माझा अंदाज. मी तर काही विचारलं नाही पण अंदाज. कारण खेडेगावात एखादा वादक असतो आणि तो गेला की सगळ्यात जास्त जर परमार्थाची हानी होत असेल तर त्या माणसाच्या जाण्यामुळं. कारण ते 15 दिवसाचं एकादशीचं महिन्याचं भजन त्या माणसामुळं असतं. आणि तो एक वादक, म्हणणारे 4-5 असतात पण वादक एखादाच असतो गावगाव. आणि ते माणूस गेला की मग तो परमार्थाचा एक पाय लंगडा होत असतो. म्हणून नामदेवराय वेडे नव्हते अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दास. भजन करणाऱ्यांच्या कुळाला आयुष्य मिळावं ही माझी मागणी नाही, ही नामदेवरायाची मागणी आहे. कारण देवा तुझं भजन करणारी या जगात कमी लोक आहे. या जगात माणसं खूप आहे पण भजन करणारी कमी लोक आहे. आणि ते तुझं नाव घेणारी माणसं. आणि तुझं नाव घेणारा एखादा गेला की आमच्या परमार्थातला एक पाय कमी होत असतो. पण आज त्यांच्या जाण्या बरं सगळं वैभव आहे ना, आज सगळं वैभव आहे. पोरानं अपेक्षेपेक्षा बापाला मोठं काही मिळून दिलेलं आहे. कारण बाप आनंदी कधी होतो माहिती आहे? तो मोठा झाल्यावर त्याला कमी आनंद होतो, त्याचं पोरग मोठं झाल्यावर त्याला जास्त आनंद होतो. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. आपला पोरगा जेवढा मोठा होईल ना याचा सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला असेल तर एक आपल्या मायला आणि दुसरा आपल्या बापाला. पण आज सगळं काही वैभव आहे. इथंही घर आहे, बीडलाही घर आहे, सगळीकडं वैभव आहे. पण ज्या घराची शोभा असतात आपले वडील, ते वडील मात्र आज त्यांच्यामध्ये राहिलेले नाही. बाप गेल्यानंतर सगळं काही मिळेल पण गेलेला बाप मिळत नाही. अजित दादा गेल्यानंतर गेलेलं पद दुसऱ्या दिवशी पत्नीला मिळालं. पण जय आणि पार्थ पवारला बाप मिळणं या जगात सोपं नाही. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलती. त्यांना आता प्रत्येक क्षण आठवत असेल की मी शिक्षण घेत असताना माझ्या बापानं माझ्यासाठी काय काय कष्ट केले. कधी कधी दिवाळीला पोरीला आणलेलं, त्यांचा दिवाळीचा सण केला नसेल पण शाळेतली फी भरली असेल आणि पोरींना समजून सांगितलं असेल, बाई आपला दादा अभ्यास करायला लागला, एवढ्या वर्षे तुम्हाला नाही साडी घेतली तर काय होतं. मी याच कुटुंबातून आलेला आहे, गरिबीच्या. मला त्याची एकदम पुरेपूर जाण आहे की आणायला जरी जायचं नाही एखाद्या मुलीला तर कधी कधी घरची परिस्थिती नसल्यामुळं आणायला जात नव्हती. कारण तिला जर आणायला गेले तर तिला 2-4 हजाराचा खर्च करावा लागेल आणि तेवढाही पैसा शेतकरी कुटुंबाकडे कधी कधी उपलब्ध नसतो. आज खऱ्या अर्थानं वडील जाण्याचं हे दुःख ज्याचा बाप गेला त्याला विचारा. मी सांगेन छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले पण त्यावेळी सुद्धा छत्रपतीच्या डोळ्यातून अश्रू आले.
मासाहेब तुमच्या कपाळावरचं कुंकू माझे वडील शहाजी जिवंत असते तर किती बरं वाटलं असतं. अरे छत्रपतीला बाप जाण्याचं दुःख आहे. आपण तर एवढी मोठी माणसं नाही आहे. आपण तर प्रत्येक क्षणाला आपल्या मायबापावर अवलंबून आहोत. म्हणून मी सांगेल, या जगात सगळं काही तुम्हाला परत मिळेल, पण गेलेली आई आणि गेलेला बाप मिळणार नाही. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या माईला नाही आणता आली. उद्धव ठाकरे साहेबाला मुख्यमंत्री होता आलं, पण बाळासाहेबाला नाही आणता आलं. पंकजाताईला गेलेलं पद आणता आलं, पण गोपीनाथरावला नाही आणता आलं. एकदा जीवनातला बाप गेला की माणूस पोरका होत असतो. आज खऱ्या अर्थानं मुलाला तर याची दुःख आहेच, पण यापेक्षा त्यांच्या 3 बहिणी आहे ना. कारण घराला सांभाळणारा बाप असतो, पण बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते. तुम्ही ऑब्झर्व करा, घराचा पोराचं प्रेम आईवर असतं आणि पोरीचं प्रेम बापावर असतं. आईचं आणि पोराचं जास्त जमतं. पोराला काही करायचं असेल तर तो बापाला नाही सांगत, आईला सांगतो. आणि पोरीला काही करायचं असेल तर ती आईला नाही सांगत, ती बापाला सांगते, पप्पा तुम्ही आईला सांगा ना, असं असं. हे सूत्रच आहे बरं का घरातलं. म्हणून भाग्यवान माणसं असतात की ज्यांना मुलगी असते. मलाही 3 बहिणी आहे, भाऊ माझ्यापेक्षा मोठ्या आहे. मला वाटतं बहिणी तुमच्यापेक्षा मोठ्या आहे का? तुम्ही छोटे आहे ना? बस सेम टू यू. मी पण छोटा आहे ना, आमच्या बहिणी पण मोठ्या आहे. मला एकच सांगायचं आहे की आपल्याला घरातलं लाड पुरवणारं जर कोण असेल तर आपल्या बहिणी, आपले मायबाप हे सगळे असतात. आज मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद होतात. जेव्हा माय जाती, बाप जाते ना, तेव्हा माहेरचे दरवाजे बंद होत असतात. म्हणून म्हणतात, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ। आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला धाराईचा मावळला धार, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। तिन्ही जगाचा स्वामी असेल त्याला मायबाप नसेल तो भिकारी. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापायला जी मागं हटत नाही ना, तिचं नाव माय आहे. बाळांत या शब्दातच त्याचा अर्थ आहे. झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. म्हणून मी सांगेन, आज माय गेली की मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद असतात. बाप गेला, त्याच्या जीवनातला आधार गेला म्हणून समजा. पण मी पुन्हा एकदा सांगेल, मी माझ्या मनाचं काही बोलणार नाही. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. नसल कळत परमार्थाची भाषा तर ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत जर का असेल ना, तर आपले मायबाप असतात. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न. आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल, मला नितांत आदर आहे. मी माझ्या आईवडिलाचा खूप मोठा कार्यक्रम केला. तुम्ही माझं कीर्तन झाल्यावर यूट्यूब बघून घ्या. मातृपितृ पूजन सोहळा, माझं नाव टाका, तुम्हाला दिसेल. मी सांगितल्यापेक्षा तुम्हाला दिसेल. आमचे कृष्णा महाराज, ही सगळी महाराज मंडळी हजर होती. जवळपास भाऊ 20 ते 25 हजार लोक एकत्रित केलते. की निदान आता सगळं काही आहे. किती आनंद आहे समजा आज जर परमार्थिक दृष्टीने विचार केला. पण हा कार्यक्रम जर दादांच्या गंगा पूजनाचा नसून वाढदिवसाचा असता तर
त्याच्यातला आनंद काही वेगळा असता. आज कार्यक्रम त्यांच्या निमित्तानं आहे, पण ते नाही ना. कधीतरी आपल्या मायबापाचा एखादा उत्सव आपण केला पाहिजे त्यांच्या हयातीत, की जे आपण काय केलं मायबापासाठी, त्यांनीच केलं ना आपल्यासाठी आजपर्यंत. आपण त्यांच्यासाठी काय केलं. तुम्ही म्हणसाल मी गाडी घेतली, बाप म्हणतो अरे कशाला घेतली गाडी, मस्त आपलं पहिलं होतं तसं. बंगला बांधला, बाप म्हणतो अरे कशाला, आपलं पहिलं घर चांगलं होतं. तुमच्या कोणत्याच वैभवाची मायबापाला गरज नाही. तुम्ही सुखात राहावं एवढीच मायबापाची अपेक्षा असते, बस. याच्यापेक्षा मोठी अपेक्षा मायबापाला नाही. म्हणून मी सांगेन पुन्हा एकदा, दादानी हा कार्यक्रम या ठिकाणी, ते त्यांच्या वडिलाचे उपकार कशानंच विसरू शकत नाही. कदाचित जर त्यांना शिकवलं नसतं, त्यांनी अभ्यास केला नसता, तर आजचा कार्यक्रम बी इथं झाला नसता महाराज, लक्षात ठेवा. म्हणून आपुलिया हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. म्हणून आपल्या मायबापाला आपण जपलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळीला आलेल्या धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर